सकाळच्या गडबडीत डब्यासाठी भाजीला पटकन काहीतरी बनवायचं असेल आणि फ्रीज उघडून बघितला तर भाजीलाच काही नसेल, तशी ही झटपट बटाट्याची सुकी भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. नेहमी आपण मुलांच्या ऑफिसच्या डब्यासाठी बटाट्याची सुकी भाजी देत असतो, पण ना ती बराच वेळ अशीच ठेवली की ती खूप जसं कोरडी होते. सुकी चपाती, कोरडी भाजी असं खाता येत नाही व्यवस्थित. या पद्धतीने बटाट्याची सुकी भाजी जर केली ना तर बराच वेळ ती थोडीशी ओलसर राहते, खाताना अजिबात घशामध्ये अडकल्यासारखं होत नाही. चटपटीत आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. एका डब्याला पुरेल इतकी भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक मोठ्या आकाराचा आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात कच्चा बटाटा स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेला आहे. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याची सालं काढून घेऊ शकता. सालांसकट स्वच्छ धुवून वापरला तरी पण चालू शकेल. जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार. सालांसकट भाजी घेतल्यावर भाजीला चव छान येते. फक्त स्वच्छ धुवून घ्यायचा. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा बटाटा चिरून घेऊ शकता. शक्यतो हा बटाट्याचा प्रकार ना आपण सकाळच्या मुलांच्या डब्यासाठी करत असतो, तर शक्यतो बटाट्याच्या फ्रेंच फ्राय कसा आपण उभ्या स्टिकमध्ये कापतो अगदी तशा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे मुलांना सुद्धा खूप आवडेल. बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या फोडींमध्ये सुद्धा करू शकता. बाकी भाजी बनवण्याची पद्धत सेमच आहे आणि साधारणतः एका बटाट्याची भाजी एका डब्याला व्यवस्थित पुरते. जर मुलं लहान असतील तर 2 जणांना व्यवस्थित पुरते. जशी भाजी तुम्हाला लागेल त्यानुसार बटाटे तुम्ही इथे चिरून घेऊ शकता. तसा हा अख्खा बटाटा आपण छान चिरून घेतला. आता बटाटा काळा पडू नये त्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो चिरेपर्यंत हे सुद्धा काळं पडणार नाही. आता भाजीला फोडणी देण्याकरता एखादं पॅन किंवा कढई गरम करत ठेवायची. आता ही छान गरम झाली की यामध्ये 1 टेबलस्पून किंवा 3-4 चमचे आपण तेल घेतलं. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता, पण या बटाट्याच्या भाजीला तेल खूप जास्त वापरायचं नाही, चिकट होऊ शकते. हलकंसं तेल गरम झालं की अर्धा चमचा आपण जिरं घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये ओवा घेतलेला आहे. ओवा जरूर घाला, भाजीला चव अगदी छान येते. पचायला ही भाजी हलकी जाते. ओवा जिरे मस्त फुललं की इथे आपण एक लहान आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे. कांदासुद्धा मध्यम आचेवर साधारणतः थोडासा गुलाबी होईपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे. कोरडी भाजी असल्यामुळे कांदा खूप जास्त लालसर करायचं नाही, नाहीतर भाजीमध्ये तो खूप जास्त करपला जातो. थोडासा गुलाबी झाला की इथे आपण एक लहान आकाराचा टोमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घेतला. टोमॅटोमुळे एक तर भाजी तुमची खूप जास्त ओलसर राहते, अजिबात ती कोरडी पडत नाही आणि चटपटीत मस्त लागते. टोमॅटोसुद्धा थोडंसं वर खाली परतून घेतल्यावर पटकन यामध्ये आपण बटाट्याच्या या फोडी घालणार आहोत. बटाट्यावरच मसाले घालण्याची खूप जास्त घाई करायची नाही. त्याचं काय सिक्रेट आहे ते पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. बटाटे घातले, चवीपुरतं मीठ घातलं, यामध्ये थोडीशी कोथिंबीर भुरभुरली. आता ह्यामध्ये हे बटाटे आपण छान मिक्स करून घेणार आहोत किंवा असे छान आपण परतून घेणार आहोत. जिरा आणि ओव्याची फोडणी दिल्यामुळे ना त्याचं एक विशेष चव तुमच्या भाजीमध्ये येते. टोमॅटोमुळे भाजी ओलसर राहायला किंवा चटपटीत व्हायला मदत होते, म्हणून या पद्धतीने भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अजिबात सुरुवातीला आपण मसाले घातलेले नाही. टोमॅटो आणि मिठाचं बऱ्यापैकी ती पाणी सुटल्यासारखं दिसत असेल. ह्याला जे पाणी सुटतं ना याच पाण्यामध्ये झाकण लावून 1-5 मिनिटं आपण मध्यम आचेवर हे वाफेवर शिजवून घेणार आहोत. असं केलं की वरून तुम्हाला पाण्याचा हबकारासुद्धा मारावा लागत नाही, भाजीसुद्धा खूप जास्त कोरडी पडत नाही. साधारणतः 5 मिनिटं झालेली आहे. मध्यम आचेवर अशा छान पातळ फोडी करून घेतल्यावर शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अगदी छोट्या छोट्या फोडी करत असाल तर 3 ते 4 मिनिटात मध्यम आचेवर शिजून तयार होतं. तर अगदी मऊसूत मिळण्याप्रमाणे हे बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे. अजिबात कच्चा ठेवायचा नाही. संपूर्ण भाजी शिजली की नंतर यामध्ये आपण हे कोरडे मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये अगदी पाव चमचा हळद आहे. 1 चमचाभर आपण इथे धनापूड घेतलेली आहे. तुम्ही धने जिरे पूड मिक्स घेतली तरी पण छान चवीला लागते. आणि जसं आवडीनुसार जे साठवणीचं तिखट असेल ते आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. अर्धा चमचा आपण इथे स्पेशल मालवणी मसाला घातलेला आहे. आणखीन थोडंसं चटपटीत हवं असेल तर थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, पण ज्यांना आवडत नाही तर त्यांनी नाही घालायचं. मसाले बटाट्यांमध्ये छान मिक्स करून घेतलं. मध्यम आचेवर 1-1.5 मिनिटं थोडंसं परतून घेतल्यावर मसाल्यांचा स्वाद यामध्ये छान मुरतो. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरून गॅस बंद करायचा. तर यामध्ये आपण टोमॅटो वापरल्यामुळे ना टोमॅटोची एक छान चव भाजीमध्ये येते आणि भाजीला मऊसूत किंवा ओलसर ठेवण्याचं काम करतं. अजिबात भाजी तुमची कोरडीसुद्धा पडत नाही. तर नेहमीपेक्षा बटाट्याच्या काचऱ्या करण्यापेक्षा अशी ही बटाट्याची चटपटी टोमॅटो घालून भाजी तुम्ही सुद्धा डब्यासाठी नक्की ट्राय करा. जगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होते, मुलांच्या डब्यासाठी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडणारी. अगदीच भाजी कोरडी वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हापकारा वरून तुम्ही मारू शकता.
अशी भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मस्त गरमागरम चपाती भाकरीसोबत वरण भाताबरोबर तुम्ही हे खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, अजून तुम्ही कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.